आमदार होऊन आलो नाही, तर आपण संघर्षातनं ही पत्र घेतली. आपण अनेक लोकांनी संघर्षातनं ही प्रयत्न या ठिकाणी पोहोचला आणि म्हणूनच आज लोकांनी आपल्याला पाठिंबा दिला. खरं तर पहिल्या 2-4 दिवसामध्ये मला पण वाटलं होतं की आपण आता यापुढे काम करायचं, थांबायचं, काय करायचं. परंतु पराभवाच्या दुसऱ्या दिवसापासून जो आपण सगळ्यांनी प्रतिसाद दिला, जो आपण सगळ्यांनी खरं तर ही लोकप्रतिनिधी कोणता होतो, ही लोकप्रतिनिधी सामान्य माणसांचा होतो. आज इथे उपस्थित असलेले आपल्याला माहिती असेल की कोण रिक्षा चालवणार आहे, कोण हॉटेल व्यावसायिक आहे, कोण कुठेतरी कामाला जातो आणि अशांचा लोकप्रतिनिधी मी होतो याची जाणीव मला निवडणुकीनंतर झाली. कारण ते लोक कधी आपल्या फायद्यासाठी नसतात, कारण ते नेहमीच आपल्या पक्षाच्या बाजूने जो माणूस चांगला काम करतो त्या नेत्याच्या पाठीशी ते माणसं राहत असतात. त्याची जाणीव निवडणुकीच्या पराभवानंतर या ठिकाणी झाली आणि मी म्हणून ठरवलं की आपल्याला जेवढं काम करता येईल तेवढं आपल्याला काम करायचं आहे. कारण शेवटी 72,000 लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे. तुमच्याकडे हजारो शिवसैनिक माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे आपल्याला या पुढच्या काळामध्ये सुद्धा काम करावंच लागेल आणि हे करताना लोकांच्या काय भूमिका आहे. आज खरं तर माझ्या विरुद्ध जे उमेदवार निवडून आले त्यांचं मी मनापासून पहिल्या दिवशी अभिनंदन केलं. आपण सगळ्यांनी मानलं जाणलं शेवटी माझ्या पराभवाचा जो ईव्हीएमला पैशाला कधीच दिला आणि आपण पराभव झाला हे मान्य करून पुढचं काम आपल्याला केलं पाहिजे. समोरचा उमेदवार सुद्धा काय तुमच्या बाजूने तास काम करणार अशी आपली अपेक्षा असता कामा नये. पण आपण काम करताना जे चुकीचं वागतील त्या ठिकाणी विरोधक म्हणून आपली भूमिका आपण व्यक्त केली पाहिजे. आपण लोकांच्या पाठीशी राहिलं पाहिजे. लोकांना चुकीच्या भूमिका लोकांकडून स्पष्टी पाडतात. लोकांना चुकीच्या भूमिका लोकांकडून चालू असेल तर त्याला आपला विरोध असला पाहिजे. हा विरोध तुम्हाला आपल्याला या पुढच्या काळामध्ये करायचा आहे. काही लोक आपल्यावर येतील. आज सगळेजण आहात, माझी मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे काही पुढची आपल्याला काही निवडणूक सोडायची नाही आहे. परंतु पुढची अशी आहे की शेवटपर्यंत माणसं सोडत असतात आणि काही लोक आपल्यातून असतील, काही लोक आपल्याबरोबर असतील. परंतु कालपटून पडतेला सांगितलं की जोपर्यंत शेवटचा माणूस माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवतोय तोपर्यंत मला काम आपल्याला काम या ठिकाणी करायचं. खरं तर काल भावना सगळ्यांच्या होत्या, परंतु भावना आपल्या व्यावहारिक जीवनातली भावना चालत नाही, तर आपल्याला काम करायचं. आता आपल्याला त्या भावना बाजूला ठेवून आपल्याला काम करायचं आहे. खरं तर निवडणुकीमध्ये नुसता मला विजय मिळवला असता तर मला कालच तुम्हाला माहिती की भरतच्या गोपालांनी स्टेटमेंट दिलं होतं की दसऱ्याच्या दिवशी सुद्धा मला त्यांचा फोन होता की तुम्ही अजूनही आमच्यात राहा, समोरच्या उमेदवारांचा प्रवेश आम्ही अजूनही घेतला नाही, तुम्ही जर आला तर त्यांचा प्रवेश घेणार. परंतु आपण ठेवले की निवडणुकीमध्ये निष्ठेने राहिले. आज मी एकटा निष्ठेने राहिलो, माझ्या बरोबर तुम्ही सुद्धा निष्ठेने राहिलेला आणि तुमचा अपमान तुमचा विश्वासघात मी कधी करणार नाही म्हणून मी त्यावेळी आज पण सुरू झालंय की वैभवनाई काय करणार आहे. आज अनेक लोक सांगतात की वैभवनाई घेतील तो निर्णय मानतो. आता मी काय नवीन निर्णय घेणार आहे. जो निर्णय ज्यावेळी स्वार्थतो तर त्याला विचार आहे तो आता कधी घेईल. त्यामुळे हा निर्णय सुद्धा आपण आपल्याला विश्वासाने लोकांनी मतदान केलं. आज खरं तर आपली भूमिका ठाम होती आणि ते ठाम भूमिकेवरच आपल्या लोकांनी एवढं मतदान केलं ना, त्यामुळे आपण त्या भूमिकेवर ठाम राहिलो. काही लोकांना काही भूमिका आपली आवडेल, काही लोकांना न आवडेल, परंतु आपण ज्या पद्धतीने आपल्याला काम करता येईल त्याच्या पद्धतीने काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. आता लाडकी बहिणी, हिंदुत्व हे सगळे विषय निवडणुकीमध्ये पराभव दिसल्यामुळेच काही विषय निवडणुकीसाठी आणले. मला तर विजय मला सांगत होता की मतदानाच्या दिवशी बटन दाबाने 21 रुपये घ्या असं विरोधकांची हे होती. परंतु आताच आपण पेपर लावतो की दिवाळीनंतर लाडकी बहीण 21 रुपये दिवाळी, तर त्याच्याविरुद्ध आपल्याला आवाज उठावा लागेल. आज बटेंगे तो कटेंगे ही भूमिका महाराष्ट्रामध्ये कुठेच गेली 15 वर्ष तुमचं सरकार आहे. त्या बटेंगे कटेंगेची भूमिका आताच का आली निवडणुकीत? 15 वर्षामध्ये तुमच्या सरकारमध्ये हिंदू सुरक्षित नाही आहे का? हे सगळे विषय निवडणुकीमध्ये आणले. परंतु आता आपल्याला त्याला विरोध करायचं तर आता आपल्याबरोबर जे कार्यकर्ते आहेत त्यांना आपल्याला विश्वास द्यायचा आहे. आपल्याबरोबर कार्यकर्त्यांना आपल्याला त्याला साथ द्यायची आहे. आपल्याबरोबर जे कार्यकर्ते आहेत त्यांना आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे. खरं तर शिवसेना हा छोट्या भूमिकेतूनच पक्ष मोठा झालेला आहे. कुठे रक्तदान शिबिर असेल, कुठे कोणाला मदत असेल, एखाद्या एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतो आणि अशातनं शिवसेना उभी झालेली आहे. शिवसेना ह्याच्यातनं उठलेली आहे आणि मला खात्रीने वाटतंय की हे असे लोक आपल्यावर आहेत. आज आमच्यावर मी काल पण सांगितलं की आमच्यावर पण ठेकेदार नाही आहे, आमच्यावर पण काय व्यवसायिक नाही आहे. त्यामुळे आम्हाला कोणाची भीती नाही, तर आमच्यावर आहे ते प्रामाणिक कष्ट करणारी माणसं आहे.
प्रत्येकाला माहिती आहे की घरामध्ये एक दूध होता, तिथे आपले कार्यकर्ते बोबाटे म्हणून आहेत. त्या बोबाटे सारखे कार्यकर्ते निवडणुकीनं चालल्यानंतर ते पोरगे मला म्हणाले की आता मध्ये 70% लीड मिळालं. तिथे पण काय करतो तो आपल्या सगळ्यांना माहिती होते. परंतु तिथे म्हणाले की आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी काम केलं आणि एका कार्यकर्त्याचं असं केलं की एका ठिकाणी भात कापायला गेला तो आणि 3 दिवस भाताची मजुरीच घेतली नाही, फक्त वैभव नाईकच्या नंबर द्यायचं आणि 3 दिवस त्याने भात असे कार्यकर्ते आपल्यावर असल्यामुळे सामान्य कार्यकर्ते आपल्यावर आहेत. त्यामुळे आज मी एवढंच सांगेन की खरं तर आज लोकशाहीमध्ये प्रत्येकाला तो अधिकार आहे, लोकप्रतिनिधी प्रत्येक माणसाला तो अधिकार आहे की कायद्यामध्येच काम होणार, कायद्याच्या विरुद्ध काम होत नसणार आणि त्यासाठी अनेक कारणं. त्यामुळे मगाशी म्हणतात मी सांगितल्याप्रमाणे आज जिथे अन्याय होईल, जिथे चुकीचं होईल ते कायदा आपल्याला दाखवलं आहे आणि त्याचबरोबर जेवढे लोक पाठीचे असताना सुद्धा निर्णय चुकीचा कोण घेऊ शकतो काय. आज आपण एवढंच करायचं आहे, कटेंगे पटेंगे त्यांची घोषणा ती वेगळी होती, परंतु आपण सगळे एकत्र असलो तर आपल्याला कोणीही त्रास देऊ शकणार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना एकत्र राहायचं आहे, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचं आहे. एखाद्यावर अन्याय झाला आपल्या सगळ्यांनी त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आता येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद निवडणूक होतील किंवा न होतील, पण नगरपालिकेच्या निवडणुका होतील किंवा न होतील, पण कारण सगळ्या गेल्या 2.5 वर्षात सुद्धा निवडणूक त्यांच्या सगळं सत्ता त्यांच्याकडे निवडणूक कशाला घेतली, विकेंद्रीकरण कशाला करतील. काही लोकांच्या हातात सत्ता पाहिजे म्हणून ते निवडणूक घेणार पण नाही, परंतु एखादी निवडणूक ज्यावेळी होती त्यावेळी आपण त्या निवडणुकीसाठी सज्ज राहिलं पाहिजे. आज काही लोकांना सुद्धा आपल्याच्या काही लोकांना सुद्धा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, हा आम्हाला भेटला तो आम्हाला भेटला, तुम्ही आता आमच्या द्या तिकडे काय राहिलंय. परंतु आपण ठामपणे ती भूमिका, कारण काही दिवस असे असतात की त्यावेळी माणसाचा पाय सरकता कामा नये. आणि आज असा काळ आहे की आपण आपल्या भूमिकेवर आपण जिथे आहोत ते आपण ठाम राहिलं पाहिजे. यावेळी आपला पाय सरकता कामा नये, कारण भविष्यात सुद्धा आपल्याला चांगलं काम करायचं आहे. खरं तर मगाशी वैद्यजी म्हणतात आमदार, खरं तर मी आमदाराचं कधी स्वतःच्या व्यक्तीच्या फायद्यासाठी किंवा मला आमदार आहे म्हणून मला निर्वाचित कधीच गरज नव्हती आणि कधी मला हवंच वाटतेच नाही. आणि त्यावेळी मी आमदार असलो आणि नसलो, लोकांच्या मध्ये मला जे काम करता येईल ते मी निश्चित करत या ठिकाणी राहणार आहे. लोकांमध्ये ज्या काही मला जाता येईल त्या त्यावेळी तुम्ही बोलवाल, ज्या त्यावेळी अन्याय होईल, ज्या त्यावेळी एखादा विषय असेल. आता मी तरुणांमध्ये दाखवून असतील की मुलगीचे 8,000 रुपये जातात, 1,000 रुपये मुलगीचे 8,000 रुपयात मुलगीचे सुरू आपल्याला काही रुपये 100चा 500 रुपये झाला. आता ह्या गोष्टीवर आपण बोलायचं नाही की काय, ह्या गोष्टीवर आपण का करायचं नाही, पण आज ती वेळ नाही. पण निश्चितपणे अशा ज्या ज्या गोष्टी आपल्या विरोधात लोकांना का चुकतात अशा गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्या आपण करूया. आज मालवण तालुक्यातील खरं तर मालवण तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने आपण सर्वांनी मेहनत घेतली, ज्या पद्धतीने समोरच्यांनी जो प्रचार केला, आज खरं तर कशामुळे निवडणूक ठरली. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ईव्हीएमची चर्चा सुरू आहे.